सध्या राज्यभरामध्ये मात्र नीट पेपर फुटी प्रकरणाचं प्रकरण खूप गाजत आहे। यामध्येच मात्र संबंधित आरोपी शिवराज मोठेगावकरच्या क्लासवर अखेर महापालिकेने कठोर कारवाई करत सील ठोकली आहे। डेक्कन जिमखाना परिसरातील जंगली महाराज रस्त्यावर असलेल्या बोरावकी इमारतीत चालणाऱ्या RCC मोठेगावकर क्लासवर ही कारवाई करण्यात आली आहे। संबंधित इमारतीला अद्याप भोग वाटप प्रमाणपत्र मिळाले नसताना तसेच अग्निशामक विभागाचे NOC नसताना देखील क्लासेस सुरू ठेवण्यात येत असल्याचा तक्रार समोर आली आहे। या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी महापालिकेच्या बांधकाम विभागाकडे तक्रार देखील दाखल केली होती। त्यानंतर महापालिकेने जागा मालकाला नोटीस बजावत क्लास तातडीने बंद करण्याचे आदेश दिले होते। मात्र या सूचनाकडे दुर्लक्ष करून क्लासेस सुरू ठेवण्यात आल्याने महापालिकेने कारवाई करत सील देखील केले आहे। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार दरम्यान या कारवाईचे पडसाद नाशिकमध्ये उमटले आहेत। नाशिकच्या गंगापूर रोड परिसरातील आलिशान इमारतीत सुरू असलेल्या मोठेगावकर क्लास बंद करण्यात आले आहेत। पोलीस आयुक्तालयाजवळ नव्या इमारतीत सुरू करण्यात आलेल्या ह्या क्लासेसही सध्या बंद असल्याचं दिसून येत आहे।